गुरु कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, गुणवत्ता हीच आमची प्राथमिकता। श्री गुरु कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड बिल्डर्स कंपनीसह सिंधुदुर्गात तुमचं स्वप्नातील घर बनवा। सिंधुदुर्ग आणि गोव्यातील बांधकाम क्षेत्राचा 23 वर्ष प्रगल्भ अनुभव असलेली लेबर वर्क, मशिनरी सेंटरिंग, प्लास्टरिंग, टायलिंग, प्लंबिंग वर्क करणारी पहिली एकमेव कंपनी। अनुभवी सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर शोधण्याचं एकमेव योग्य ठिकाण। घर, बंगलो आणि अपार्टमेंट पर्यंत आधुनिक आणि उच्च दर्जाचं बांधकाम तज्ञ म्हणून गेली 23 वर्ष काम करणारी कंपनी। स्वप्नातील घर आणि रिनोव्हेशन प्रोजेक्टच्या सल्लामसलतीसाठी आजच संपर्क करा। श्री गुरु कन्स्ट्रक्शन इंजिनियर दिलीप अनंत रावले, मोबाईल 83 799 84 999। आमची वैशिष्ट्य, गुणवत्ता हीच आमची प्राथमिकता। सिंधुदुर्गात पहिल्यांदा स्विमिंग पूल सर्व्हिस उपलब्ध। प्रत्येक प्रकल्पासोबत तज्ञ सिव्हिल इंजिनियर, गुणवत्तेशी तडजोड न करता सर्वोत्तम काम, संपूर्ण पारदर्शकता, एका छताखाली सर्व सेवा, बिल्डिंग मटेरियल उपलब्ध। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना महाड इथं घेण्यात आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येते। सुषमा अंधारे आणि पायलट दोघंही सुखरूप आहेत। अपघात झाला त्यावेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या तर पायलटच होता, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। दरम्यान हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये। या अपघातामध्ये हेलिकॉप्टरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुषमा अंधारे यांच्याशी संपर्क साधला असता त्याने आपण सर्वजण सुखरूप असल्याची पुष्टी केली आहे। महाडमध्ये एक प्रचार सभा होती। ही प्रचार सभा झाली त्यानंतर आम्ही रात्री उशिरापर्यंत, खरं तर रात्री 1:45 वाजता आमचे जिल्हा प्रमुख नवगुणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला। हा प्राणघातक हल्ला हा आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी केला आणि त्या सगळ्या गोंधळाची स्थिती होती। त्यानंतर सकाळी मला असं वाटलं की रात्रभर सगळे कार्यकर्ते जागलेले आहेत, पोलीस स्टेशनमध्ये गेले, त्यामुळे मी सकाळी काही फार कोणाला त्रास द्यायचा नाही असं ठरवलं आणि मी माझी एकटी माझे सहकारी घेऊन हेलिपॅडला आले होते। साधारणतः 8:45चं ते लँडिंग होतं आणि 9 वाजताचं टेक ऑफ होतं, परंतु 9:10 पर्यंत कुठलीही मूवमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्या कोऑर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मूवमेंट नाही। त्यांनी सांगितलं की एक 10-15 मिनिटामध्ये ते लँडिंग होत आहे। 9:20ला आम्हाला ती मूवमेंट जाणवली। 9:20ला मूवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो। 3-4 चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाहीचा आम्ही विचार करत होतो। इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं। बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला। काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही, म्हणजे नेमकं झालंय काय की एवढा धुळीचा लोट आहे। आणि 1-2 मिनिटानंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे। म्हणून मी धावत हेलिकॉप्टरकडे जायचा प्रयत्न केला तेव्हा माझे सहकारी अडवत होते की ताई काही स्फोट झाला किंवा काही झालं तर आपण जाऊ नये जवळ म्हणून। पण मला जरा कॅप्टनची काळजी वाटत होती की कॅप्टन सुखरूप आहेत की नाही, पण आपल्या सगळ्यांची असीम कृपा आशीर्वाद की कॅप्टन सुखरूप होते, त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप होते आणि आम्ही सगळे, माझ्यासोबत माझा लहान भाऊ विशाल गुप्ते हा प्रवास करत होता आणि आम्ही सगळे सुखरूप आहोत। या अपघाताबद्दल जो अपघात झाला तुम्हाला घातपात वगैरे काय असं वाटतं? नाही, आता काहीच बोलणं उचित नसेल। मला असं वाटतं की पोलीस त्यांचं काम करतील आणि काय ते सत्य बाहेर येईल, परंतु आत्ता तरी मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांच्या शुभेच्छा ज्या पाठीशी आहेत त्या सगळ्यांचे आभार मानले पाहिजे की आम्ही सुखरूप आहोत आणि आहोत। ताई, लँडिंग व्हायच्या अगोदर जी प्रशासनाने तयारी करायला पाहिजे होती ती केलेली कुठं आम्हाला पण दिसत नाहीत। आम्ही महाड पालिकेकडून आमच्या सगळ्या परवानग्या घेतलेल्या होत्या
आणि इथे आम्हाला काही ज्या गोष्टी जाणवायला हव्या होत्या, खरं तर आता सगळीकडे पालिकांवरती प्रशासन आहे, त्यामुळे इथलं जे काम आहे ते त्या लोकप्रतिनिधींनी अर्थात जे काही आमदार असतील किंवा या सगळ्या लोकांनी बघणं गरजेचं आहे. परंतु इथे मार्किंग असेल किंवा काही पाणी मारणं असेल मैदानावर, या सगळ्या गोष्टी दिसल्या नाही आम्हाला.